हॅलो ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ। लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मी माझ्या मामाच्या गावाला आलेली आहे आणि आता आम्हाला मामा घेऊन आलेले आहेत एका ढाब्यावर मस्त असं जेवण करायला। इथे व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत। हा ढाबा आहे निमसोडमध्ये, म्हणजे आपण निमसोडवरून शिरसवडी रोड आहे ना, त्या शिरसवडी रोडवरच हा ढाबा आहे आणि माझं घर इथून खूप जवळ आहे। आणि मला आई काल बोलतच होती की एक नवीन ढाबा ओपन झाला आहे आपल्या इथे, तर मी म्हटलं होतं बघूया नेक्स्ट टाइम नक्की जाऊया, पण मला माहिती नव्हतं की मामाच घेऊन इथे येणार आहे। आम्ही मासुर्ने वरून निमसोडमध्ये इकडे फक्त जेवण करण्यासाठी आलेलो आहोत, कारण ह्या ढाब्याची खूप टेस्ट छान आहे असं मला मामा सांगत होते। तर चला तर मग जेवणाची टेस्ट कशी आहे बघूया आपण आणि काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत व्हेज आणि नॉन व्हेजमध्ये। जेवण येईपर्यंत आम्ही आता मसाला पापड खात आहोत स्टार्टरमध्ये। आणि आता माझा आलेला आहे हे एग मसाला, ज्याच्यामध्ये 2 एग्स आहेत। तर मी आणि प्रांजली आम्ही दोघी शेअर करणार आहोत एग मसाला, मला हे संपणार नाहीये, जास्त आहे ते माझ्यासाठी। आणि या सर्वांनी मागवलेली आहे नॉनव्हेज मटन स्पेशल थाळी, त्याच्यामध्ये एक फिश आहे आणि मस्त आळणी रस्सा दिसतोय मला, आणि मटन सुक्का मटन रस्सा दिसत आहे, आणि त्याच्याबरोबर रोटी मागवलेल्या आहेत आम्ही। तर तुम्ही बाजरीची भाकरी देखील मागवू शकता। मामाने बाजरीची भाकरी मागवलेली आहे आणि कृष्णाने मागवलेला आहे काजू मसाला आणि रोटी। मस्त अशी ग्रेव्ही आहे काजू मसाल्याची। तर चला आम्ही आता जेवून घेतो, भेटूया थोड्या वेळाने। जेवण खूपच भारी होतं, आम्हाला खूप आवडलं। आणि मला जी गोष्ट आवडते ती मी नक्की रेकॉर्ड करते आणि मला आवडतं ते शेअर करायला माझ्या यूट्यूब चॅनेलवरती। तेव्हा मी रेकॉर्डिंग करत होती तेव्हा मला असं समजलं की हा जो रेस्टॉरंट, हा जो ढाबा आहे तो आमच्या एका रिलेटिव्हचाच आहे, आमच्या मळ्यातच राहतात ते। तर ते आता इथे आपल्याबरोबर अवेलेबल आहेत, म्हणून मी त्यांची छोटीशी मुलाखत घेतलेली आहे। तर चला आपण त्यांना भेटूया। तर आज आम्ही आलेलो आहोत AM to PM या हॉटेलमध्ये, गावरान ढाबा आहे तिथे जेवण्यासाठी। तर हे आहेत राजेश पवार आणि हे आहे तिथले ओनर। तर आज आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत की इथे कसं यायचं, जर आपण वडूजवरून यायचं असेल। वडूजवरून यायचं असेल तर वडूज निमसोड हायवे आहे, वडूज निमसोड नवीन हायवे झालेला आहे शिरसवडी मार्गे। तिथे शितोळवाडी फाट्यावर शीतळवाडी, कोणता फाटा, शीतळवाडी फाटा, ओके। तिथे आपले हॉटेल फॅमिली रेस्टॉरंट केलेलं आहे, आताची 6 महिने झालेले आहेत। रिस्पॉन्स चांगला आहे, फॅमिली जेवण आहे तिथं, कुठली काय अडचण नाही। व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण भेटतं। हो सर्व पूर्ण छान होतं जेवण, आम्ही जेवलो, मस्त होतं। आम्ही पूर्ण फॅमिली बरोबर आलोय ना। आणि डायनिंग रूम पण इथे आतमध्ये, फॅमिली रूम पण आहेत ना आतमध्ये फॅमिली रूम सेपरेट आहे। आमचे सकाळी 11 ते रात्री 1 ते 2 वाजता बंद करायला होते, त्याच्यामुळे आमचं 12 पर्यंत आहे। कस्टमर असल्यामुळे कराडवरून पण येतात, कराडवरून येतात, ओगलेवाडी, इकडून दहिवडीवरून, दहिवडी, विटा, भरपूर कस्टमर आले, जेवण करून गेलेले आहे। चांगलंय गावातल्या लोकांना, आम्हाला तर जवळ पडतं इथून खूप। ओके चालेल। खूप छान वाटलं हे बघून की आपल्यातल्या एका मराठी माणसाने नवीन ढाबा सुरू केलेला आहे, काहीतरी नवीन बिझनेस सुरू केलेला आहे। तर अशा प्रकारे आम्ही इथे मस्त डिनर केला आणि निघालो। आणि रात्री मग मामा आणि मामी, प्रांजली गेले घरी आणि आमचं घर तर इथून जवळच होतं, मग आम्ही पण घरी गेलो।
तर तुम्ही जर कधी या साईडला वडूज, दहिवडी, मायनी या साईडला कधी विजिट करणार असाल तर नक्की या ढाब्याला येऊन तुम्ही इथे जेवण करू शकता. इथे नाश्ता पण अवेलेबल असतो सकाळी, दुपारी लंच आणि रात्री डिनरसाठी पण मस्त जेवण अवेलेबल असतं. हा आहे नेक्स्ट डे आणि आम्ही आता चाललेलो आहोत एका रिलेटिव्सच्या घरी वडूजला. आणि निमसोडवरून वडूजला जाताना हा ढाबा रस्त्यामध्ये दिसतो. हाच आहे ढाबा जिथे आम्ही रात्री जेवायला आलेलो होतो. AM to PM गावरान ढाबा. मस्त जेवण होतं. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. How it's supposed to feel.